तर मी या आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अबोल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अबोल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बोल का या ठिकाणी अबोल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे। जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येचे एकूण प्रमाण खालीलपैकी किती टक्के होते? सन 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 8.6% या ठिकाणी आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण होते। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या सर्वात जास्त आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील केरळ राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात। आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर नरेंद्र जाधव हे आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। व्यवहार ज्ञान नसलेला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। व्यवहार ज्ञान नसलेला। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील व्यवहार ज्ञान नसलेला म्हणजेच व्यवहार शून्य। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द असेल। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे। तर या ठिकाणी मन काय आहे? खान तशी माती। आपल्याला जास्त जुळणारी मन ओळखायची आहे। जास्त जुळणारी मन। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बाप तसा बेटा या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात। वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वाक्यप्रचार आहे अर्धचंद्र देणे। वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अर्धचंद्र देणे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे काढून टाकणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात। अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। त्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे पाताळ यंत्री। तर पाताळ यंत्री या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। पाताळ यंत्री। तर पाताळ यंत्री म्हणजेच अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात। मांजरपाट चिली पिल्ली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? मांजरपाट चिली पिली हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे हे सर्व शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात। जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात त्यांना विशेषण असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आपले कार्य केले होते? श्री नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये त्यांनी आपले कार्य हे केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्री नारायण गुरु यांनी केरळ या राज्यामध्ये त्यांनी कार्य हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात। भारतीय राज्यघटनेमधलं कलम 15 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमधलं कलम 15 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोणत्याही कारणास्तव भेदभाव करण्यास मनाई आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले सोने या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सोने या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांचन या ठिकाणी सोने या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. ज्यांची किंमत होऊ शकणार नाही, आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा. ज्याची किंमत होऊ शकणार नाही, अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनमोल या ठिकाणी आपला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. अनिल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अनिल या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. अनिल, तर अनिलचा योग्य अर्थ वारा या ठिकाणी अनिल या शब्दाचा योग्य अर्थ असेल. ऑप्शन क्रमांक 13 पाहूयात. खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा अर्थ असेल. प्रश्न आहे, वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? वैतरणा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. युनिसेफचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनिसेफ या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनिसेफ. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. युनिसेफचं मुख्यालय हे न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? आनंद हा दुग्ध प्रकल्प. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. मी रस्त्याने जात असेल हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेल हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर हे ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. पंचवटी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? पंचवटी. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. पंचवटी हा शब्द द्विगु समास यांचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या म्हणीचा योग्य अर्थ असेल ऑप्शन क्रमांक 3 दिसण्यास बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. पुण्याहून या शब्दातील आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर आधुनिक शब्द कोणता आहे? पुण्याहून, ऊनहून. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. ऊनहून म्हणजेच पंचविभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दापैकी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेला शब्द असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. राम आंबा खातो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे? राम आंबा खातो हे वाक्य कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. आनुवंशिकतेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? आनुवंशिकता यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. अनुसूचित जमाती सन 2011 जनगणनेनुसार एकूण किती जाती आहेत? सन 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती यांची एकूण जाती खालीलपैकी किती जाती आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 705 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. COP COP
27 CIPC या अहवालामध्ये भारताचे स्थान खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा आहे? COP COP27 CIPC अहवाल यांच्यामध्ये भारताचं स्थान खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं स्थान आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 होतं 8वे स्थान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. नई चेतना या योजनेचा उद्देश पुढीलपैकी कोणता होता? नई चेतना ही एक योजना आहे, तर या योजनेचा उद्देश पुढीलपैकी कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नई चेतना याचा मुख्य उद्देश ऑप्शन क्रमांक 1 लिंग आधारित समानता या योजनेचा मुख्य उद्देश आहे नई चेतना. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. SNDP ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 SNDP चळवळ केरळ या राज्यात संबंधीची चळवळ आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? कॅल्सिफेरॉल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विटॅमिन डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. केरळ या राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? केरळ या राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 96.11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. 96.11 एवढं केरळ राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा. तर चांगुलपणा हे ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम या प्रकारचं नाम आहे. प्रश्न क्रमांक 33 पाहूया. मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर मराठी भाषेचं लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे? कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे? कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रजांचं मूळ नाव विभा शिरवाडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वायस या ठिकाणी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द होईल. तर वायस म्हणजे काय असतो? कावळा. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. आकाशामध्ये ढग जमतात किंवा मोर नाचू लागतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. जेव्हा तेव्हा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 37. मराठी भाषेमधला ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? ळ हा वर्ण यांचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ळ वर्णाचं वैशिष्ट्य म्हणजेच तो स्वतंत्र वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. युद्धाला भिणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगा. युद्धाला भिणारा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रणभीर या ठिकाणी योग्य शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 39. झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे. झाकले माणिक. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साधा आपण सद्गुणी मनुष्य ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. चढाई या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. चढाईच्या विरुद्ध माघार ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 41. समुद्र या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? समुद्र या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे आर्नव या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 42. सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? सहावा. तर सहावा हे क्रमवाचक या प्रकारचं संख्या विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 43 पाहूयात. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता असेल? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वायफळ बडबड करणे चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 44. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम
त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वैधानिक, या ठिकाणी त्यांना वैधानिक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 45 मीठ भाकरी या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मीठ भाकरी या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मीठ भाकरी. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्त्रीलिंग, या ठिकाणी योग्य आपलं लिंग होईल. प्रश्न क्रमांक 46 बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे विशेषण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47 कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्याला उत्क्रांती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48 वर खाली पुढे मागे हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? वर खाली पुढे मागे हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर हे सर्व क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक 4 या प्रकारचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात, पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पर्याप्त या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याप्त. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुरेसा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात, पक्षी या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणतं असेल? पक्षी. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पक्षीच या ठिकाणी अनेक वचन असेल. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. अहिभुजंग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अहिभुजंग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे.